ती त्याला रोज इग्नोर करायची, त्याचे कॉल्स कट करायचे, मेसेजेस सीन करून रिप्लाय द्यायची नाही. पण तो तरीही रोज तिच्या मागे फिरायचा, कारण त्याचं प्रेम खरं होतं. एक दिवस मात्र तो अचानक गायब झाला. ना कॉल, ना मेसेज, ना कोणतीच भेट. सुरुवातीला तिला वाटलं शेवटी कंटाळला असेल, पण काही दिवसांनी तिला एक डायरी मिळाली आणि त्यातलं पहिलंच वाक्य वाचताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. जर एक दिवस मी अचानक दूर गेलो तर समज मी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम केलं. रिया आणि समीर एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. समीर पहिल्याच दिवसापासून रियाच्या प्रेमात पडला होता. रिया सुंदर, शांत आणि अभ्यासात हुशार होती. कॉलेजमधले अनेक मुलं तिच्या मागे फिरायची, पण समीरचं प्रेम वेगळंच होतं. तो रोज तिच्यासाठी कॅन्टीनमधून कॉफी आणायचा, तिच्या वाढदिवशी छोटंसं गिफ्ट द्यायचा. ती आजारी असेल तर तिच्या मैत्रिणीकडून नोट्स पाठवायचा. पण रिया त्याला कधी सिरियसली घेत नव्हती. ती नेहमी म्हणायची, समीर प्लीज माझ्या मागे येऊ नकोस, मला लव्ह शॉपमध्ये इंटरेस्ट नाही. हे ऐकूनही समीर फक्त हसायचा, कारण त्याला विश्वास होता एक दिवस रियाला त्याचं खरं प्रेम नक्की समजेल. दिवस जात होते. समीर रोज तिच्यासाठी कॉलेज गेटजवळ उभा राहायचा. रिया मात्र त्याच्याकडे बघूनही दुर्लक्ष करायची. एक दिवस समीरने धाडस करून तिला एक छोटी डायरी दिली आणि म्हणाला, जे मी तोंडाने सांगू शकलो नाही ते सगळं यात लिहिलंय. रिया चिडून ती डायरी न वाचताच बॅगमध्ये टाकून दिली. त्या रात्रीनंतर अचानक समीर कॉलेजमध्ये दिसेनासा झाला. 1 दिवस, 2 दिवस, पूर्ण आठवडा, पण समीरचा काहीच पत्ता नव्हता. रिया आतून अस्वस्थ होऊ लागली, कारण रोज त्रास देणारी ती व्यक्ती अचानक शांत झाली होती. तिने त्याच्या मित्राला विचारलं, समीर कुठे आहे? हे ऐकताच त्याच्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, रिया, समीरला ब्लड कॅन्सर होता, लास्ट स्टेज. हे ऐकताच रियाच्या हातातून बुक्स खाली पडल्या. तो पुढे म्हणाला, त्याला माहिती होतं तो जास्त दिवस जगणार नाही, पण शेवटच्या दिवसापर्यंत तो फक्त तुझ्यावर प्रेम करत राहिला. रिया जोरात रडू लागली, कारण ज्या मुलाला तिने कायम इग्नोर केलं तो तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत होता. त्या रात्री तिने पहिल्यांदा समीरची डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रिय रिया, तू मला कधीच प्रेम करणार नाहीस हे मला माहीत आहे, पण तरीही तुझ्यावर प्रेम करणं मी थांबवू शकत नाही. पुढच्या प्रत्येक पानावर फक्त रियाच होती. तिचं हसू, तिचा राग, तिच्या छोट्या सवयी आणि त्यांचं निस्वार्थ प्रेम. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, जर पुढच्या जन्मात भेटलो ना तर यावेळी मला इग्नोर करू नकोस, कारण मी पुन्हा तुझ्यावरच प्रेम करेन. हे वाचताच रिया डायरी छातीशी धरून जोरात रडू लागली. दुसऱ्या दिवशी ती समीरच्या घरी गेली, पण खूप उशीर झाला होता. समीरचा फोटो समोर ठेवलेला होता आणि त्यावर हार चढवलेला होता. रिया त्या फोटोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणत राहिली, एकदा परत ये ना समीर, यावेळी मी तुला कधीच इग्नोर करणार नाही. पण काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त आयुष्यभर रडवण्यासाठी जन्माला येतात. जर ही लव्ह स्टोरी तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच इमोशनल लव्ह स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.